श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमच्या सर्व इच्छा स्वामी समर्थ पूर्ण करोत ही त्यांच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. तर कोजागिरी पौर्णिमेला आपण माता लक्ष्मी, कुबेर भगवान, इंद्रदेव आणि चंद्रपूजन कसे करावे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अवश्य शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर नवरात्र संपल्यानंतर जी पौर्णिमा येते तिला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं आपण म्हणतो. तर कोजागिरी पौर्णिमेला मध्यरात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात आपण मसाला दूध ठेवतो आणि ते पितो. सर्वजण रात्री जागरण करतात. मात्र याच कोजागिरी पौर्णिमेला एक प्रकारची पूजा केली जाते. या पूजेमध्ये कुबेर, लक्ष्मी, चंद्र आणि इंद्र या देवतांची पूजा केली जाते. तर ती पूजा आपण कशी करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो आणि तो पृथ्वीच्या अत्यंत जवळ असतो. त्यामुळे या चंद्रापासून जी किरणे येतात ती आपल्याला लाभदायक मानली जातात. म्हणून आपण या चंद्राची किरणे दुधावर पाडून ते दूध पितो, कारण हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. तर पौराणिक कथेनुसार श्री महालक्ष्मी देवींचा समुद्र मंथनातून याच दिवशी जन्म झाला असे समजते. श्री महालक्ष्मी देवी रात्रीच्या वेळी पृथ्वी तलावर येऊन कोण जागरण करत आहे किंवा कोण जागे आहेत हे पाहत असतात आणि जे भक्त त्यांच्यासाठी जागे आहेत किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करतात त्यांच्या घरी लक्ष्मी देवी वास करतात असे समजले जाते. म्हणून आपण त्यांची पूजा करायची आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की स्वस्तिकाचा उपाय काय करायचा आहे. त्याचबरोबर आज आपण विविध देवतांची पूजा पाहणार आहोत. तर कोजागिरीचा 2023 मुहूर्त काय आहे ते पाहूयात. तर रात्री 12 ते 12:40 28 ऑक्टोबरला हा मुहूर्त आहे. या दरम्यानच आपल्याला ही पूजा करायची आहे. पूजेची तयारी साधारण 1 तास अगोदर आपण करू शकतो. 11 वाजल्यापासूनच पूजेची तयारी करायची आहे आणि 28 ऑक्टोबरला रात्री 1:05 चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि ते साधारण 1.5 तास आहे, म्हणजे 2:30 वाजेपर्यंत आहे. त्याच्या आत आपल्याला आपली पूजा करून घ्यायची आहे. आणि आपण साहजिकच एक कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करतो, त्यामुळे आपण ही पूजा सहज करू शकतो. आणि या ग्रहण काळामध्ये आपल्याला पूजा मंत्र हे म्हणायचं नाही आहे. तर आपण साधारण 12 वाजते ते 12:40 ही पूजा करून घ्यायची आहे. या देवतांची पूजेची मांडणी कशी करायची आहे ते पाहूयात. आपण जर मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं स्वस्तिकाचा उपाय करणार आहोत, तर त्याच पाटावर जर आपण या देवतांची पूजा केली तरी चालू शकेल किंवा स्वस्तिका व्यतिरिक्त आपण दुसरा पाट मांडायचा आहे. त्याच्यावर आणखीन एक स्वस्तिक काढायचं आहे. मध्यभागी तांदळाची रास करायची आहे. त्याच्यावरती एक कलश मांडायचा आहे आणि त्या कलश म्हणजे इंद्रदेवांचे प्रतीक म्हणून आपण मांडणार आहोत. त्याच्यामध्ये पाणी, हळद, कुंकू, अक्षता, सुपारी, एक नाणं आणि त्याच्यावरती नारळ ठेवून आंब्याचे 5 किंवा 7 पाने लावायचे ह्या, किंवा आपण नागिनीची जरी पाने लावली तरी चालू शकतं. कलशाच्या उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ ठेवून गणपतीची मूर्ती ठेवायची आहे. पुढे 2 तांदळाच्या राशींवरती 2 सुपाऱ्या ठेवायच्या. त्यातलं एक प्रतीक आहे कुबेर भगवानांचं, दुसरी आहे लक्ष्मी मातेचं. म्हणजे आपण कलश स्थापन करायचा आहे आणि कलश स्थापनेनंतर आपण उजव्या बाजूला 2 सुपाऱ्यांची, आपण जी विड्याची पानं आहे त्याच्यावरती थोड्या अक्षता ठेवून 2 सुपाऱ्या स्थापन करायच्या आहे. एक आपण लक्ष्मीचं स्वरूप मांडणार आहोत आणि दुसरी सुपारी ही कुबेर भगवानाचं स्वरूप आहे. पण ह्या सर्व पूजेच्या मांडणीच्या आधी आपण गणपती बाप्पांची स्थापना अवश्य करायची आहे, कारण आपण सर्वप्रथम गणपती बाप्पांचं पूजन करतो. आणि त्याच्यानंतर तांदूळानेच आपण गोलाकार चंद्र करायचा आहे. म्हणजे तांदूळ पसरवून गोलाकार आपण ते चंद्राचं स्वरूप मानणार आहोत. आणि आपल्याला जर शक्य असेल तर आपण हे नागवेलीच्या म्हणजे नागिनीच्या विड्याच्या पानावर जरी केला चंद्र तरी चालू शकेल. आणि अशा प्रकारे ही आपली पूजेची मांडणी झालेली आहे. आता आपण सर्व जे आपण देव मांडलेले आहेत त्यांना गंध, अक्षता, फुले व्हायची आहे. कलशाचे पूजन करायचे आहे. आपण कलश हा इंद्रदेवांचे प्रतीक मानून स्थापन करणार आहोत. तर तेव्हा सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचे पूजन करायचे. गंध, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहे. गणपती बाप्पांचा ओम गंग गणपते नमः हा मंत्र 5 वेळा 11 वेळा म्हणायचा आहे. गणपती बाप्पांना पूजेला येण्याचे आवाहन करायचे आहे आणि त्यांना आपली पूजा सुफळ संपूर्ण व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर जो कलश आपण इंद्रदेवतांचे प्रतीक म्हणून
म्हणून इंद्र भगवानांचे प्रतीक म्हणून स्थापन केलेलं आहे. त्याच्यावरती देखील आता हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायची आहेत आणि ओम इंद्रदेवताय नमः हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. आता आपण याच्यानंतर लक्ष्मी मातेचं आपण आवाहन करणार आहोत. लक्ष्मी मातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले वाहून घ्यायचे आहे. ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे आणि देवीला देखील पूजेला येण्याचं आवाहन करायचं आहे. त्याच्यानंतर भगवान विष्णूंचं देखील आवाहन करायचं आहे. लक्ष्मी मातेलाच फुलं, गंध, अक्षता वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र आपण 11 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आपण कुबेर भगवानांची देखील पूजा करायची आहे. कुबेर भगवानांचं आपण जी सुपारी प्रतीक म्हणून ठेवलेली आहे तिथं आपण गंध, फुल, अक्षता व्हायची आहे. ओम कुबेराय नमः हा मंत्र 3 किंवा 5 किंवा 11 वेळा म्हणायचा आहे. त्याच्यानंतर आता आपण चंद्रदेव जे स्थापन केले आहेत, विड्यावरती आपण तांदूळ पसरून जो चंद्र केलेला आहे तिथे देखील आपण गंध, फुल, अक्षता वाहून ओम चंद्रदेवताय नमः रामचंद्र देवताय नमः हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. मी सर्व मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल, तुम्ही ते चेक करू शकता. आणि फुलं वाहून ह्या सर्व पूजेला आपण धूपदीप आरती करायची आहे, म्हणजे आरती फिरवून घ्यायची आहे आणि सर्वांना पूजेला येण्याचं आमंत्रण द्यायचं आहे. तुमच्या कृपेने आमच्या घरामध्ये भरभराट यावी अशा प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर श्री महालक्ष्मी सूक्त आपल्याला जर येत असेल तर म्हणायचं आहे किंवा यूट्यूबला लावून द्यायचं आहे. आणि आपल्याला हे सर्व पूजा 12 वाजता करायची आहे रात्रीच्या, हे विसरायचं नाही आहे. त्याच्यानंतर जर आपल्याला कुबेर मंत्र जर येत असेल तर तो लावायचा आहे थोडा वेळ. आणि यानंतर आपण जे कोजागिरी पौर्णिमेचं मसाला दूध करतो ते दाखवायचं आहे इथे या पूजेला. आणि त्याच्यानंतर ही आपली पूजा संपूर्ण होते आणि आपण रात्री जागरण करतो. आणि हे आपण जे माता लक्ष्मी, कुबेर भगवान आणि इंद्रचंद्र देवांचे पूजन करणार आहोत त्याने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते. कुबेर भगवान आपल्याला लक्ष्मी टिकवण्यासाठी मदत करतात आणि इंद्रदेव आणि चंद्राची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त होते. त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान नांदते. तर वर्षातून एकदा येणारा हा उपाय आपण अवश्य करायचा आहे. ही पूजन आपण अवश्य रात्री करायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून या पूजेचं आपण विसर्जन करायचं आहे. अशा प्रकारे आपली माता लक्ष्मी, कुबेर भगवान, भगवान इंद्र आणि चंद्रदेवाची आपण पूजा करायची आहे.